खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या घरी लग्न असो, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रम, अगदी हवेशीर प्रशस्त भव्य दिव्य लॉन अगदी अल्प दरात मिळणार असून अनीसभाई सय्यद व मंजूरभाई शेख MS यांच्या वतीने भव्य 1 एकर मध्ये प्रस्तुत लॉन सोलापूर शहरातील नई जिंदगी मध्ये अमन लॉन ची सुरुवात केली असून आजच आपला कार्यक्रम बुक करा. आमचा पत्ता अमन लॉन, गट नंबर 67, युनिटी स्मार्ट सिटी जवळ, बालाजीनगर एअरपोर्टच्या पाठीमागे, नई जिंदगी सोलापूर. मोबाईल क्रमांक 78 430 438 43. शास्त्रीनगर भागातील हनफिया मशिदी जवळील गल्लीत कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे गायींची वाहतूक करणाऱ्या एका पिकअप वाहनासह सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. या कारवाई दरम्यान 2 गायी, 1 महिंद्रा पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 13 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 4:55 सुमारास शास्त्रीनगर येथील हनफिया मशिदी जवळ गल्लीत महिंद्रा पिकअप क्रमांक MH 458981 मधून प्राण्यांची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती. पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी कारवाई करण्यात आली. वाहनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना नसताना 2 काळ्या पांढऱ्या रंगाच्या जर्सी जातीच्या गायी, किंमत सुमारे 40,000 रुपये, दाटी वाटीने भरून त्यांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याचे आढळले. कत्तल करण्याच्या इराद्याने ही वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. अनिकेत बाळासाहेब डावरे, राहणार भीमनगर, सांगोला जिल्हा सोलापूर, वाहन चालक अब्रार रंगरेज, वय 30, राहणार भारतीय चौक, शनिवार पेठ, सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महिंद्रा पिकअप वाहन, 40,000 रुपये किमतीचे 2 जर्सी गायी असा एकूण 3,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 311(1)D, 11(1)E, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5(a)(b), महाराष्ट्र पोलीस मोटर वाहन कलम 184, BNS कलम 30(5) अन्वये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रायगोंडा पाटील करत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.